हाय फ्रेंड्स, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण रसरशीत आणि एकदम परफेक्ट अशी बालुशाही कशी बनवायची ते पाहणार आहोत. आपण ही बालुशाहीची रेसिपी केव्हाही बनवू शकतो. बनवायला तितकीच सोपी आणि अगदी झटपट ही बालुशाही बनून तयार होते. आता लवकरच गुढीपाडवा येत आहे, म्हणजे मराठी नवीन वर्षाचा पहिला सण. त्यामुळे नक्कीच एकदा ही बालुशाहीची रेसिपी बनवून पहा. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 250 ग्रॅम मैदा घेते. मैदा चाळूनच घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही सर्व साहित्याचं प्रमाण वाटीच्या साहाय्याने मोजून घेऊ शकता. मैद्यात चिमूटभर मीठ टाकायचंय. छान मिक्स करून घ्यायचं. सोबतच पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. हे पण छान मिक्स करून घ्यायचं. मीठ आणि सोडा पूर्ण मैद्यात छान मिक्स झाला पाहिजे. आता इथं 250 ग्रॅम मैद्यासाठी 50 ग्रॅम तूप घेतले. हे तूप गरम करून घेतले. चमच्याने म्हणाल तर 2 चमचे तूप आहे. हे आता छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. पूर्ण मैद्याला तूप लागलं पाहिजे अशा पद्धतीने. दोन्ही हातांनी मैद्याला छान तूप लावून घेते. मैद्याचा अशा पद्धतीचा गोळा झाला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचा मैदा झाला तर आपली बालुशाही परफेक्ट होते. आता 250 ग्रॅम मैद्यासाठी अर्धी वाटी दही घेतले मी. दही शक्यतो ताजे घ्यावे. आता दही आणि मैदा पण छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. पूर्ण एकजीव झाला पाहिजे. दह्याने आपली बालुशाही रसरशीत होते, त्यामुळे दही आवर्जून घाला. खाण्याचा सोडा आणि दही ह्यामुळे बालुशाहीला छान जाळी पडते. आता त्याच वाटीत अर्धी वाटी पाणी घेतलंय आणि हे थोडं थोडं करून आता आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचंय अशा पद्धतीने. आपल्याला हे पीठ आल्हाद हातानेच जास्त जोर न लावता मळून घ्यायचंय. बालुशाहीला अशा पद्धतीचंच पीठ लागतं. आता थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने पीठ मळून घेते. इथं 3 ते 4 चमचे पाणी लागले मला. अशा पद्धतीने हा मैद्याचा असा गोळा बनवून घेतला एक. आणि हे पीठ आपल्याला अशाच पद्धतीने हलक्या हाताने मळून घ्यायचंय. बालुशाहीसाठी पीठ खूप पातळ पण नाही झालं पाहिजे आणि खूपच घट्ट पण नाही ठेवायचं. असं मीडियम पद्धतीचं पाहिजे. आता हा पिठाचा गोळा आपल्याला अर्धा तासासाठी असाच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपलं पीठ छान भिजन आणि आपली बालुशाही छान रसरशीत होईल. तोपर्यंत आपण आता पाक बनवून घेऊया. पाक बनवण्यासाठी 1 मोठी वाटी साखर घेतली. वजनी प्रमाण 400 ग्रॅम. 1 वाटी साखरेसाठी इथं मी 1.25 वाटी पाणी वापरले. आता आपल्याला ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवर एकसारखं हलवत आपल्याला ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे. पाहू शकतात आता पाक थोडासा घट्ट व्हायला लागला. आपल्याला खूप एकतारी पण नाही बनवायचा पाक. फक्त थोडासा घट्ट आणि थोडासा चिकट झाला की गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यात विलायची पूड टाकायची. इथं पाक बनवण्यासाठी साधारण 7 ते 8 मिनिट लागलेत. आता हे विलायची पूड छान मिक्स करून घ्यायची आणि आता हा पाक साईडला असाच झाकून ठेवायचा आहे. आता साधारण 25-30 मिनटं झालेत. पीठ पाहू, छान भिजले आपलं बालुशाहीचं पीठ. आता आपल्याला हे अशा पद्धतीने थोडंसं मळून घ्यायचं आहे परत. अशा पद्धतीने हलक्या हाताने पीठ छान मळून घेतले आणि आता त्याचे छोटे छोटे गोळे बनायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने गोळा बनवून घेते आणि थोडासा दाबून घ्यायचा आणि मध्ये छिद्र पाडायचं अशा पद्धतीने. हे पाहू शकता, बालुशाही बनवायला खूप सोपी आहे आणि खूप झटपट अशी होते. अशाच पद्धतीने 5-6 बालुशाह्या बनवून घेते मी अगोदर. हे पाहू शकता अशा पद्धतीने
थोडं प्रेस करायचं आणि मधून छिद्र पाडायचं. आपली बालुशाही परफेक्ट अशी झाली. लगेच गॅसवर एक कढई मांडली आणि कढईत तेल ठेवलंय गरम व्हायला. तेल छान गरम करून घ्यायचं. खूप कडकडीत पण नाही आणि खूप थंड पण नाही. मीडियम पद्धतीचं तेल गरम करून घेतले आणि असा गोळा टाकून बघायचा. एक गोळा पटकन वरती आला की समजायचं आपलं तेल छान गरम झालंय. एक एक करून बालुशाही त्याच्यात सोडून घेते. आणि आता ह्या स्टेपला आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि लो गॅसवरच ह्या बालुशाही सोडून घ्यायच्या आहे. जितक्या कढईत व्यवस्थित बसतात तितक्या बालुशाही टाकून घेते मी इथं. कढईत 6 ते 7 बालुशाही टाकून घेतल्यात आणि आता लो गॅसवरच हे बालुशाही आपल्याला छान मस्तपैकी तळून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला झाऱ्या न लावता 2-3 मिनिट अशीच बालुशाही तळून घ्यायची आहे. साधारण 1-3 मिनिटानंतर आपल्याला ह्या बालुशाही अलगद पलटून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने सर्व बालुशाही मी पलटून घेते. बालुशाही आता परत खालच्या साईडने आपल्याला असेच 3-4 मिनिट मस्त लो गॅसवरच तळून घ्यायची आहे. म्हणजे आपली बालुशाही पूर्णपणे व्यवस्थित तळली जाईल, मध्ये कच्ची राहणार नाही. परत 3-4 मिनिटानंतर अशा पद्धतीने आलटून पलटून आपल्याला ही बालुशाही पूर्णपणे छान तळून घ्यायची आहे. हे पाहू शकता आता रंग चेंज व्हायला लागलाय. 2-3 मिनिट तळून दिली की आपली बालुशाही परफेक्ट बन. इथं मला साधारण 8 ते 9 मिनिट लागलेत बालुशाही तळायला. पाहू शकतात आपली बालुशाही खूप छान तळली गेली. आता रंग पण सुरेख आलाय. आता आपल्याला काढून घ्यायची ही. व्यवस्थित आता तेल निथळून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि 2 मिनिट मी अशीच झाऱ्यात ठेवते. 2 मिनिट थोडी थंड होऊन द्यायची. गॅस मी आता परत फुल केला आहे आणि तेल परत चांगलं तापून द्यायचं. तेलाला चांगलं तापलं की परत लो गॅसवर आपल्याला ह्या बालुशाही अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या. आता 2 मिनिट झालेत आणि आपल्या ह्या बालुशाही थोड्या थंड झाल्यात. जास्त पण नाही थंड करायच्या आणि आता ह्या पाकात टाकून अशा मस्त हलवून घ्यायच्यात. अशा पद्धतीने चमच्याने पण छान मिक्स करून घ्यायच्या. म्हणजे बालुशाहीला पूर्णपणे पाक लागला पाहिजे आणि पूर्ण बालुशाहीमध्ये पाक मुरेल अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायच्या. आणि राहिलेल्या बालुशाही पण मी अशा पद्धतीने लो गॅसवर व्यवस्थितपणे तळून घेते. बालुशाही ही करायला खूप सोपी आहे. फक्त तळतानाच थोडीशी काळजी घ्यावी लागते. म्हणजे लो गॅसवर पूर्ण तळून द्यायची म्हणजे मध्ये कच्ची राहत नाही. राहिलेल्या बालुशाही पण तळून घेतल्यात मी. आता त्या पण 1-2 मिनिट त्या पण पाकात टाकून घ्यायच्या. हवं तर तुम्ही अगोदरच्या बालुशाही काढून घेऊ शकतात किंवा अशाच पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ शकतात. अगोदर टाकलेल्या बालुशाही वरती घ्यायच्या आणि नंतर टाकलेल्या खाली पाकात चांगल्या बुडून द्यायच्या. अशाच पद्धतीने एक 10-15 मिनिट बालुशाही चांगली पाकात मुरून द्यायची नंतरच काढून घ्यायची. इथं तुम्हाला एक बालुशाही फोडून दाखवते. पाहू शकतात आपली बालुशाही किती रसरशीत झाली. पूर्णपणे बालुशाहीत मस्त पाक मुरलाय. अशाच पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला आजची माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर कमेंट्स करून सुद्धा सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच अशाच मस्त चविष्ट खमंग रेसिपीसोबत. बाय बाय.